नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील सह 6 जणांवर मोकाचा प्रस्ताव. गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी राज्यातील पहिला मोका अंतर्गत प्रस्ताव करवीर पोलिसांनी दाखल केला आहे. बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील, श्रीमंत पाटील, विजय कोळसकर यांच्यासह 6 जणांवर मोका कारवाईचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू आहे. 5 वर्षात गर्भलिंग निदान, गर्भपात प्रकरणी 13 गुन्हे दाखल असून 107 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये बोगस डॉक्टर, एजंट, गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे विक्रेते, गर्भपात करणारे डॉक्टर यांचा समावेश आहे. गेल्याच महिन्यात अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर गायकवाडसह त्याचा मदतनीस, एजंट यांना अटक केल्यानंतर 3 वर्षात त्यांनी 407 गर्भपात केल्याचे समोर आलं आहे. यात बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील, राहणार बालिंगा 6 गुन्हे, श्रीमंत पाटील 4 गुन्हे, विजय कोळसकर 3 गुन्हे, महेश पाटील 2 गुन्हे, प्रशांत जाधव 2 गुन्हे, दत्तात्रय पाटील 3 गुन्हे यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला आहे. या 6 जणांसह त्यांच्या नातेवाईकांच्याही नावावर असणाऱ्या मालमत्तेची चौकशी होणार आहे.